श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी अगदी मनापासून स्वागत करते। उद्या आहे लक्ष्मीपूजन। उद्या आपल्याला लक्ष्मी मातेसह कुबेर देवतेची सुद्धा पूजाही करायची आहे। लक्ष्मीपूजन आपण का करतो तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद हा आपल्यावर कायम असावा याकरता आपण लक्ष्मी मातेची पूजाही करत असतो। आपल्या प्रत्येकाच्या घरी लक्ष्मी माता ही अखंड नांदावी याकरता आपण लक्ष्मीपूजनाची पूजाही करत असतो। प्रत्येकजण आपल्या घरी लक्ष्मी मातेचे आगमन व्हावे याकरता दिवाळीला लक्ष्मीपूजन हे करत असतो। त्याचप्रमाणे दिवाळीला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लक्ष्मी मातेची पूजा करणं हा लक्ष्मी मातेचा सेवेसाठीचा अतिशय उत्तम असा दिवस मानला जातो। त्यामुळे आपण या लक्ष्मीपूजनाला ही लक्ष्मीपूजनाची जी काही मांडणी आहे ती कशी करावी आणि या दिवशी आपल्याला कोणते स्तोत्र आणि मंत्र म्हणायचे आहे, कोणत्या सेवा या करायच्या आहे, ही पूजा कशी करायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा। चला तर मग आता आपण बघूया ही मांडणी कशी करायची आहे। तुम्हाला इथे दिसत असेल त्याप्रमाणे ही आपल्याला मांडणी करायची आहे। या मांडणीसाठी इथे मी 2 मोठे आणि 2 छोटे असे पाट घेतले आहे। प्रत्येक पाटावर मी इथे लाल कलरचं कापड हे अंथरून घेतलं आहे आणि समई सुद्धा दिवे सुद्धा मी हे लावून घेतले आहे। आणि या पूजेची मांडणी करताना आपल्या डाव्या हाताला आपल्याला समई हे लावून घ्यायची आहे। तर ही समई आपल्याला पूजेच्या दोन्ही बाजूला लावायची आहे। आणि त्यानंतर इथे मी आपल्या डाव्या हाताला या पाटावर कलश स्थापनाही केली आहे। मंगल कलश कसा स्थापन करायचा तर इथे मंगल कलशासाठी मी इथे एका डिशमध्ये थोडे गहू घेतले आहे, तुम्ही तांदूळ घेतले तरी सुद्धा चालेल। आणि त्यावर मी इथे पाण्याने भरलेला हा कलश ठेवला आहे। या कलशामध्ये मी 1 रुपयाचे नाणे, सुपारी, त्याचबरोबर हळद, कुंकू, अक्षता आणि फूल सुद्धा टाकले आहे। आणि त्यावर आता ही विड्याची 5 पानं ठेवून त्यावर हा नारळ इथे ठेवला आहे। आणि या कलशाला मी 5 बोटे ही उभी लावून घेतली आहे। आणि आता या कलशाची मी इथे पूजा करून घेणार आहे। त्याला मी इथे हळद, कुंकू, अक्षता लावून पूजाही करून घेणार आहे। तर याप्रमाणे मी इथे कलशाची स्थापना करून त्याची पूजाही करून घेतली आहे। आणि कलशाच्या समोर आपल्याला घंटेची सुद्धा स्थापना करून तिची सुद्धा पूजाही करून घ्यायची आहे। तर त्याचप्रमाणे मी इथे घंटेची सुद्धा पूजाही करून घेणार आहे। घंटेला सुद्धा हळद, कुंकू, अक्षता आणि फुले अर्पण करून घेणार आहे। तर याप्रमाणे इथे मी घंटेची सुद्धा पूजा करून घेतली आहे। त्यानंतर इथे माता लक्ष्मी आणि श्री विष्णूंचा जो काही फोटो आहे तो आपल्याला ठेवायचा आहे। त्या फोटोच्या बाजूला आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो ठेवायचा आहे। आणि त्यानंतर माझ्याकडे हा गजलक्ष्मीचा फोटो आहे तो मी तिथे ठेवला आहे। आणि तुमच्याकडे जर कुलदेवतेचा टाक असेल तर तो तुम्हाला तांदळाच्या वाटीमध्ये ठेवून गजलक्ष्मीच्या फोटोच्या बाजूला तो तांदळाच्या वाटीमध्ये कुलदेवतेचा टाक ठेवायचा आहे। माझ्याकडे इथे टाक नाही म्हणून मी फोटो ठेवला आहे। त्याचप्रमाणे आपण जी काही मातेची मूर्ती लक्ष्मी मातेची आणू ती आपल्याला आपल्या कुलदेवीच्या फोटोच्या बाजूलाही तांदळाच्या राशीवरच ठेवायची आहे। कुलदेवीच्या फोटोनंतर तिथे मी कुलदेवीच्या फोटोच्या बाजूला शंखाची स्थापनाही केली आहे। आणि त्यानंतर आपण जी काही वही खातालेखा जी वही असते त्या वहीची आपल्याला कुलदेवीच्या फोटोसमोर स्थापनाही करायची आहे। त्याचबरोबर एक पेनसुद्धा आपल्याला तिथे ठेवायचा आहे त्या वहीवर। आणि त्या वहीवर आपण जो पेन ठेवू तो आपल्याला उघडून ठेवायचा आहे, बंद करून ठेवायचं नाही आहे। इथे मी लक्ष्मीच्या फोटोच्या समोर आपण जी काही केरचुणी आणतो ती ठेवायची आहे। त्या केरचुणीच्या खाली आपल्याला तांदळाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावर आपल्याला ही केरचुणी ठेवायची आहे। त्याचप्रमाणे लक्ष्मीच्या फोटोसमोरच इथे मी तांदळाच्या राशीवर आपण जे काही धनत्रयोदशीला शिक्के, नाणे जे काही खरेदी केलेले आहेत ते ठेवले आहेत। त्याचप्रमाणे आपण जे काही पैसे, धन हे आपले पूजत असतो ते सुद्धा मी लक्ष्मी मातेच्या फोटोसमोर ठेवून घेतले आहे। त्याचप्रमाणे तुमच्याकडे जे काही सोने चांदीचे दागिने असतील ते सुद्धा तुम्ही इथे ठेवून त्याची सुद्धा पूजा करायची आहे। आता इथे आपण ज्या पाटावर कलश स्थापना केली आहे तिथे आपल्याला लक्ष्मीनारायणच्या फोटोसमोर श्रीयंत्राची स्थापनाही करायची आहे। इथे मी हे श्रीयंत्र आहे ते ठेवलं आहे। विड्याच्या जोड पानांवर इथे मी श्रीयंत्र ठेवलं आहे। श्रीयंत्राच्या खाली आधी मी थोडेसे तांदळाचे दाणेही ठेवले आहे आणि त्यावर हे श्रीयंत्र ठेवलं आहे। आणि त्याला ही कमळगट्ट्याची माळ इथे मी गुंडाळून ठेवली आहे। आणि त्यानंतर विड्याच्या 2 जोड पानांवर आपल्याला आपल्याकडे जे काही कुबेर यंत्र आहे ते ठेवायचं आहे। पण इथे आता माझ्याकडे कुबेर यंत्र नाही म्हणून मी कोजागिरी पौर्णिमेला जी सुपारी कुबेर देवता म्हणून पूजलेली आहे तिची इथे मी स्थापना केली आहे। आणि त्याचनंतर त्याच्या पुढे आपल्याला विड्याच्या 2 जोड पानांवर गणपती बाप्पांची स्थापना ही करायची आहे।
गणपती बाप्पांची स्थापना करताना सुद्धा आपल्याला त्यांच्या खाली थोडेसे तांदळाचे दाणे हे टाकायचे आहे आणि त्यावर त्यांची स्थापनाही करायची आहे। आणि लक्ष्मीपूजनाला आपण धान्याची सुद्धा पूजा करतो। तर इथे मी हे 5 धान्य घेतले आहे। या सुगड किंवा या छोट्या छोट्या मातीच्या मडक्यांमध्ये मी हे 5 प्रकारचे धान्य हे भरले आहे आणि त्यांची सुद्धा पूजा आपल्याला करायची आहे। त्याचप्रमाणे इथे मी नैवेद्य म्हणून एका विड्याच्या जोड पानांवर खोबऱ्याची वाटी घेतली आहे आणि त्यावर इथे खडीसाखर ही त्या वाटीमध्ये भरली आहे। त्याचप्रमाणे एका वाटीमध्ये साळीच्या लाह्या आणि बतासे आहेत, ते सुद्धा आपल्याला या खोबऱ्याच्या वाटीसमोर विड्याच्या जोड पानांवरच ठेवायचे आहे। त्याचप्रमाणे दुसऱ्या विड्याच्या जोड पानांवर आपल्याला खोबऱ्याच्या वाटीमध्ये साळीच्या लाह्या आणि बतासे हे ठेवायचे आहे आणि त्याच पानावर आपल्याला दणे आणि गूळ याचा नैवेद्यसुद्धा एका वाटीमध्ये ठेवायचा आहे। त्यानंतर आपण जे काही फराळाचा नैवेद्य हा केलेला असतो तो सुद्धा आपल्याला एका पाटावर ठेवायचा आहे आणि त्याचा सुद्धा नैवेद्य हा आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी हा देवाला दाखवायचा आहे। ही अशी सगळी मांडणी आपल्याला संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत करून ठेवायची आहे। आणि आपण इथे कलश स्थापन करून त्याचे पूजन हे करून घेतले आहे। त्याचप्रमाणे समईचे सुद्धा इथे पूजन मी करून घेतले आहे आणि आता त्यानंतर इथे गणपती बाप्पांची आपल्याला पूजा करायची आहे। ती सुद्धा मी गणपती बाप्पांना हळद कुंकू लावून त्यांची पूजा करून घेतली आहे आणि आता गणपती बाप्पांना इथे मी एक फुल हे अर्पण करणार आहे। आता आपण जे काही फोटो ठेवले आहे आणि त्यासोबतच जे आपण श्रीयंत्र ठेवलं आहे, कुबेर देवतेची जी काही आपण सुपारी ठेवली आहे, त्याचप्रमाणे आपला कुलदेवतेचा जो काही फोटो ठेवला आहे आणि जी केरसुणी आपण ठेवली आहे त्या सगळ्याची, त्याचप्रमाणे जे आपण पैसे नाणे हे पूजेमध्ये ठेवले आहे, जे चांदीचे सोन्याचे जे शिक्के जे दागिने आहेत ते आपण ठेवले आहेत, त्या सर्वांची आपल्याला हळद कुंकू अक्षता लावून पूजाही करून घ्यायची आहे। त्याचप्रमाणे इथे मी हे जे धान्य ठेवलं आहे त्याची सुद्धा पूजा करून घेतली आहे हळद कुंकू अक्षता लावून आणि आता त्यांना मी एक एक फुले अर्पण करणार आहे। आपल्या घरामध्ये जे काही अन्नधान्य असतं ते आपल्याला वर्षभर टिकावं यासाठी आपण लक्ष्मीपूजनाच्या दिवशी या धान्याची सुद्धा पूजाही करायची असते। आता इथे ही सुद्धा पूजा आपली करून झाली आहे। तर तुम्ही आता बघू शकता इथे मी सगळी देवांची हळद कुंकू अक्षता लावून त्याचप्रमाणे फुल अर्पण करून पूजाही करून घेतली आहे। त्याचप्रमाणे कुलदेवतेच्या फोटोची सुद्धा पूजा केली आहे आणि स्वामी समर्थ महाराजांची सुद्धा फोटोची पूजा केली आहे आणि लक्ष्मीच्या फोटोची सुद्धा पूजा केली आहे। गणपती बाप्पा, श्रीयंत्र, कुबेर देवतेची जी सुपारी आहे तिची, त्याचप्रमाणे जे शिक्के सोने चांदीची आपण पूजा करणार आहोत त्याची सुद्धा पूजा केली आहे आणि त्याचप्रमाणे जी आपण वही घेतली आहे त्याची सुद्धा मी आणि पेनची सुद्धा पूजा केलेली आहे आणि जी केरसुणी आहे ती सुद्धा मी इथे तिची सुद्धा पूजा करून घेतली आहे। ही जी केरसुणी मी इथे ठेवली आहे ती आधी आपल्याला आपल्या प्रवेशद्वाराजवळ आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे, स्वस्तिकाची रांगोळी काढायची आहे। जिथे आपली तुळशी वृंदावन आहे आणि मुख्य प्रवेशद्वार आहे अशा ठिकाणी आपल्याला स्वस्तिक काढून त्यावर ही केरसुणी ठेवायची आहे आणि ती आपण तिथे तुळशी वृंदावनाची तुळशीची पूजा केल्यानंतर या केरसुणीची सुद्धा तिथे आपल्याला पूजा करायची आहे आणि हा केरसुणीची पूजा करताना जो काही मंत्र म्हणायचा आहे तो मंत्र मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिहून देईन, तसा तो मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे आणि प्रवेशद्वाराजवळ या केरसुणीची पूजा ही आपल्याला करायची आहे आणि तिथे पूजा केल्यानंतर तिथून ती केरसुणी उचलायची आहे आणि त्यानंतर ती इथे आपल्याला या पाटावर स्वस्तिक काढलेल्या ठिकाणी ठेवायची आहे आणि त्यानंतर इथे तिची पूजा करायची आहे। या पूजेची सुरुवात करताना आपण आपल्या प्रवेशद्वाराजवळ जी काही तुळशी माता असते तिची आपल्याला सर्वात आधी पूजा करायची आहे आणि तुळशी मातेची पूजा करताना आपल्याला कोणता मंत्र म्हणायचा आहे हे सुद्धा मी डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला लिहून देईन। तिथे जाऊन तुम्ही सर्वात आधी तुळशी पूजन हे करायचं आहे आणि त्यानंतरच या पूजेची आपल्याला सुरुवात करायची आहे। तर याप्रमाणे ही सगळी पूजा मांडणी आणि ही सगळी पूजा आपल्याला अशी करायची आहे आणि आता कोणती स्तोत्र मंत्र म्हणायची आहेत, कोणती सेवा ही आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची आहे याबद्दल मी तुम्हाला संपूर्ण माहिती आता देणार आहे। तर सर्वात आधी आपल्याला एक माळ ही लक्ष्मी गायत्री या मंत्राची करायची आहे, त्यानंतर एक माळ हा आपल्याला विष्णू गायत्री मंत्राची करायची आहे, तसंच एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे, त्यानंतर गीतेचा 15वा जो अध्याय आहे तो वाचायचा आहे, तसंच लक्ष्मी नृसिंह स्तोत्र हे सुद्धा आपल्याला पठण करायचे आहे आणि त्यानंतर व्यंकटेश स्तोत्र हे आपल्याला पठण करायचं आहे आणि काळभैरवाष्टक आणि त्यासोबतच श्री लक्ष्मी अष्टकम हे सुद्धा आपल्याला पठण करायचं आहे। ही अशी सगळी सेवा आपल्याला लक्ष्मीपूजन केल्यानंतर सगळी करायची आहे।
तर याप्रमाणे आपल्याला ही सेवा सगळी करायची आहे आणि ही सेवा केल्यानंतर आपल्याला आरती करायची आहे। आरती करताना आपल्याला सगळ्यात आधी गणपती बाप्पांची आरती करायची आहे, त्याचबरोबर आपल्या कुलदेवतेची आरती करायची आहे, तसंच स्वामींची आरती करायची आहे, भगवान विष्णू नारायणांची आरती करायची आहे आणि माता लक्ष्मीची आरती करायची आहे। आरती केल्यानंतर आपल्याला कापूर आरतीसुद्धाही करायची आहे। आरती करायच्या आधी पूजा करून झाल्यानंतर जेव्हा आपण आरती करू त्याच्या आधी आपल्याला हे जे फराळाचा नैवेद्य आपण दाखवला आहे त्याच ठिकाणी त्याच्याच बाजूला आपल्याला आपण जो काही पुरणाचा नैवेद्य केलेला असेल तो हा नैवेद्य दाखवायचा आहे आणि त्या नैवेद्यावर आपल्याला प्रत्येक याच्यावर तुळशीचे पत्र हे ठेवायचे आहे आणि त्यानंतर पाणी फिरून 3 वेळा पाणी फिरवून आपल्याला हा नैवेद्य लक्ष्मी मातेला दाखवायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे। आपण बाहेर तुळशीची पूजा करू तेव्हा जो काही मंत्र म्हणायचा आहे तर मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणारच आहे, पण तुळशीची पूजा करून झाल्यानंतर त्याचबरोबर प्रवेशद्वारावर आपण केरसुणीची पूजा केल्यानंतर आपण जी पूजेची मांडणी केली आहे तिथे आपल्याला या पूजेच्या मांडणीसमोर येऊन बसायचे आहे आणि स्वामी समर्थ महाराजांना आपल्याला मुजरा करायचा आहे आणि त्यानंतर सर्वात आधी आपल्याला एक माळ ही श्री स्वामी समर्थ या मंत्राची करायची आहे आणि एक वेळ आपल्याला श्री स्वामी स्तवन जे आहे ते म्हणायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला ही पूजेची सुरुवात करायची आहे। पूजेची सुरुवात करताना आपल्याला भगवान विष्णूंची जी काही 24 नावं आहे ती घेऊन पहिल्या 3 नावांना आपल्याला आपल्या हातामध्ये पळीने पाणी घ्यायचं आहे आणि पहिल्या 3 नावांनी ते पाणी आपल्याला आचमन करायचं आहे आणि पुढच्या 2 नावांनी ते पाणी आपल्याला तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे। स्वामी स्तवन म्हणून झाल्यानंतर आपल्याला आणि त्याचप्रमाणे भगवान विष्णूंची 24 नावं घेऊन आचमन केल्यानंतर आपण आपल्या उजव्या हातामध्ये पुन्हा पाणी आणि थोड्या अक्षता या घ्यायच्या आहे आणि संकल्प करायचा आहे। तर या पूजेचा संकल्प करताना आपण म्हणायचं आहे, आपलं नाव घ्यायचं आहे। आता मी माझं नाव घेईल अर्चना। मी अर्चना नावाची माझ्या घरामध्ये लक्ष्मी मातेचे अस्तित्व हे चिरस्थायी राहावं, त्याचबरोबर लक्ष्मी मातेची कृपा ही आमच्या संपूर्ण कुटुंबावर राहावी यासाठी मी हे लक्ष्मीपूजन करत आहे असं म्हणून आपल्या हातात जे आपण पाणी घेतलं आहे ते आपल्याला तांबणामध्ये सोडून द्यायचं आहे। तर याप्रमाणे हा संकल्प आपल्याला या पूजेचा घ्यायचा आहे आणि त्यानंतर या पूजेची सुरुवात आपल्याला करायची आहे। पूजा आरती केल्यानंतर आपल्याला तंत्रोक्त देवी सूक्त याचं पठण करायचं आहे आणि त्याचबरोबर क्षमा प्रार्थनासुद्धा म्हणायची आहे। तंत्रोक्त देवी सूक्त हे माता लक्ष्मीच्या प्राप्तीसाठी अतिशय प्रभावी असं स्तोत्र आहे, ते आपल्याला जरूर पठण करायचं आहे आणि ही पूजा करत असताना आपल्याकडनं जर काही चूक झाली असेल तर आपल्याला देवीकडनं क्षमा ही मागायची आहे, त्यामुळे आपल्याला ही क्षमा प्रार्थना म्हणायची आहे। हे तंत्रोक्त देवी सूक्त आणि क्षमा प्रार्थना ही दुर्गा सप्तशती या पुस्तकामध्ये दिलेलीच आहे, पण तरीसुद्धा मी तुम्हाला ती डिस्क्रिप्शनमध्ये देऊन देईल, तिथे जाऊन तुम्ही बघू शकतात आणि त्याप्रमाणे ती म्हणू शकतात। तर याप्रमाणे ही लक्ष्मीपूजनाची मांडणी आहे आणि अशी सगळी पूजा आपल्याला उद्या 12 तारखेला संध्याकाळी करायची आहे। तर ही मांडणी सगळी आपल्याला 5:30 वाजेपर्यंत करून ठेवायची आहे आणि 6 वाजेपर्यंत जो काही राहुकाळ आहे तो राहुकाळ संपल्यानंतर आपल्याला 6 वाजेनंतर या पूजेला सुरुवात करायची आहे। तर या पूजेची सुरुवात करताना सर्वात प्रथम आपल्याला आपल्या तुळशीची पूजा करायची आहे आणि त्यानंतर मुख्य प्रवेशद्वाराजवळ आपल्याला केरसुणीची पूजा करायची आहे आणि घरात येऊन ही जी पूजेची मांडणी आपण केली आहे तिथे आल्यानंतर स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करून एक माळ श्री स्वामी समर्थ मंत्राची करायची आहे आणि स्वामी स्तवन हे एकदा म्हणायचं आहे आणि त्यानंतर सर्वात आधी पूजेची सुरुवात करताना आपण भगवान विष्णूंची 24 नावं घेऊन आचमन करायचं आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे। पूजेला सुरुवात करताना सर्वात आधी आपण दिवे हे प्रज्वलित करून घ्यायचे आहेत, त्याचप्रमाणे कलशाची सुद्धा स्थापना करून त्याची सुद्धा पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर घंटेची सुद्धा आपल्याला पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर गणपती बाप्पांची स्थापना ही आपल्याला करायची आहे। गणपती बाप्पांची स्थापना केल्यानंतर जे काही फोटो आपण देवांचे, कुलदेवीचा टाक आणि लक्ष्मी मातेचा फोटो, त्यासोबतच वही, पेन आणि जे सोने चांदीचे शिक्के, नाणे जी आहेत ते घेतलेले आहेत त्यांची, त्याचप्रमाणे श्रीयंत्र, कुबेर देवतेची जी आपण सुपारी ठेवली आहे तिची आणि जे काही धान्य आपण ठेवलं आहे त्या सगळ्यांची आपल्याला हळद, कुंकू, अक्षता लावून त्याचप्रमाणे फूल अर्पण करून अशी पंचोपचार पूजा आपल्याला करायची आहे। आणि त्यानंतर मी जी काही तुम्हाला सेवा सांगितली आहे, जे स्तोत्र आणि मंत्र सांगितले आहे
ते स्तोत्र आणि मंत्र आपल्याला पठण करायचे आहे आणि तसंच आपण जो फराळाचा नैवेद्य देवाला दाखवणार आहोत, देवीला तो दाखवायचा आहे, त्याचबरोबर पूर्णाचा नैवेद्य हा दाखवायचा आहे आणि त्यानंतर तंत्रोक्त देवी सुक्त आणि क्षमा प्रार्थनाही म्हणायची आहे आणि त्यानंतर आपल्याला आरती करायची आहे। तर याप्रमाणे आपल्याला लक्ष्मीपूजनाची सगळी पूजाही करायची आहे आणि अशी सगळी सेवाही आपल्याला लक्ष्मीपूजनाच्या दिवशी करायची आहे। या क्रमानेच ही पूजा आपल्याला करायची आहे आणि या दिवशी आपल्याला आपले घर हे दिव्यांनी सगळे उजळून टाकायचे आहे आणि रात्री आपल्याला 12 वाजेपर्यंत जागरण हे करायचे आहे। तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला लक्ष्मीपूजनाची मांडणी कशी करायची, पूजा कशी करायची आणि कोणते स्तोत्र आणि मंत्र हे पठण करायचे आहे याबद्दल संपूर्ण माहिती मीही दिली आहे। आणि पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना माझ्याकडून दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा। लक्ष्मी माता तुमच्यावर सदैव प्रसन्न राहो अशी मी लक्ष्मी मातेजवळ प्रार्थना करते। आणि आता आजचा हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवते आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।